देशामध्ये स्त्री शिक्षणाची गंगा प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई फुले आमच्या संस्थेचे स्थापन करणारे संचालक, आमची संस्था स्थापन करणारे व संस्थेचे आमचे आधारस्तंभ आदरणीय केशवरावजी पवार, राधाबाई पवार, उपस्थित आपल्या महात्मा फुले संस्थेचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक अरुण पवार सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सविटणकर मॅडम, तसेच कॉन्व्हेंट विभागाच्या प्रिन्सिपल बडोतिया मॅडम, तसेच महाजन मॅडम, उपस्थित सर्व माझे सहृदय शिक्षक शिक्षिका, तसेच विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज तुम्ही या 15 ऑगस्टच्या निमित्ताने तुमच्यामध्ये असणारी जी काही कलागुण आहे, तुमच्या डोक्यामध्ये तिरंग्याबद्दलचा जो अभिमान आहे आणि आपली जी राष्ट्रभक्ती आहे ती तुमच्या भाषणामधून प्रकट केलेली आहे. तुम्ही इथे येऊन ज्या प्रकारे विचार प्रकट केले आहे, तुमच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल, देशातील प्रगतीबद्दल काय वाटते आहे, तसा तो विचार प्रवाह जो आहे सगळ्यांनी तो ऐकलेला आहे. जरी तुम्ही वयाने छोटे आहात, परंतु तरी सुद्धा तुमच्या मनावर झालेले संस्कार, तुमची जी एक विचार शक्ती आहे, विचार प्रवाह आहे, तुमचं जे शब्दांची उधळण आहे, तुम्ही ज्या प्रकारची गीतं गायलेली आहे, त्यामधून तुमच्यामध्ये या देशाबद्दल जातोनात प्रेम भरलेलं आहे ते दिसून येतं. हे प्रेम व्यक्त करतानाच तुम्हाला जबाबदारीची सुद्धा जाणीव आहे. किरणबेनीच्या स्वरूपामध्ये तुम्ही प्रकट केलेली ती भावना, देशामध्ये काय सुरू आहे, काही वाईट गोष्टी सुद्धा सुरू आहे, त्याच्यावरही तुम्हाला मात करण्याची इच्छा आहे, हे सर्व तुमच्या बोलण्यामधून प्रकट झालेलं आहे. तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव आहे आणि ही जाणीवच तुम्हाला एक महान व्यक्ती करणार आहे. पुढे चालून या देशाची तुम्ही जबाबदार व्यक्ती होणार आहात. जोपर्यंत तुम्हाला या देशामधील समस्या, या देशाची जी प्रगती आहे ती आणि या देशाची ताकद जी आहे, जी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत या देशासाठी काही करण्याचा मानस जो आहे तो तयार होत नाही. आपल्या या तिरंगामध्ये सुद्धा अशी एक शक्ती आहे. तुम्ही बघितलं असेल की विंग कमांडर ज्यावेळेला अभिनंदन याला पाकिस्तानवाल्यांनी पकडलेलं होतं, त्यावेळेला पाकिस्तान मधून परत येताना ज्यावेळेला त्याला आपल्या सीमेकडून तिरंगा झेंडा दाखवण्यात आला, तेव्हा त्यांनी पाकिस्तानच्या त्या अधिकाऱ्यासमोर आपल्या मुशीवरती ताव देऊन जय हिंद अशी घोषणा केली आणि तावातावाने तो आपल्या भूमीकडे, आपल्या मातृभूमीकडे परत आला होता. ही ती तिरंग्याची शान आहे. नुकतंच तुम्ही बघितलं असेल, इस्रायल आणि युक्रेनचं युद्ध सुरू होतं, त्यावेळेला आपले काही भारतीय विद्यार्थी जे आहे त्या युक्रेनमध्ये अडकले होते. आपल्या देशाकडून दोन्ही देशांना विनंती करण्यात आली होती की आमचे जे काही विद्यार्थी अडकलेले आहेत त्यांना तुम्ही सुखरूप सेफ पॅसेज जो आहे तो द्यावा आणि ते सगळे विद्यार्थी आमच्या देशामध्ये परत आले पाहिजे आहे. मग आपले विद्यार्थी कसं ओळखायचं? त्या युद्धभूमीमध्ये, त्या रणभूमीमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या हातामध्ये तिरंगा ध्वज होता आणि हे सगळे विद्यार्थी आपला तिरंगा ध्वज जो आहे तो हलवत त्या दोन्ही सैन्याच्या मधून जेव्हा चालत होते अभिमानाने, तेव्हा त्या दोन्ही सैन्यांनी आपल्या बंदुका ज्या आहेत त्या खाली केल्या होत्या. ही ती तिरंग्याची ताकद आहे. ज्या वेळेला आपला एखादा आंतरराष्ट्रीय सामना होतो आणि या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या वेळेला जेव्हा आपलं राष्ट्रगीत वाजवलं जातं आणि आपला राष्ट्रध्वज जो आहे तो उंचावला जातो, त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं या तिरंग्याची ताकद काय आहे, त्याची शक्ती काय आहे त्याची कल्पना येत असते. नुकतंच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ज्या ज्या वेळेला आपल्या देशाने पदक कमावलेली, पदक जिंकलेली आहे, त्या वेळेला ज्या वेळेला हे पदक बक्षीस समारंभ जो होतो, त्यावेळेला ज्या देशाला पदक मिळतं त्या देशाचा राष्ट्रध्वज जो आहे तो उंच उंच फडकवला जातो. त्यावेळेला आपल्याला आपल्या या तिरंग्याची ताकद काय आहे ते कळत असते. हा 15 ऑगस्ट 1947 ला मिळालेला स्वातंत्र्याचा एक प्रतीक आहे, हा एक गौरव आहे. आपण सिंधू संस्कृतीपासून तर अलीकडच्या आधुनिक काळापर्यंतचा इतिहास आपल्या पुस्तकामधून आपण शिकतो, परंतु या सर्व इतिहासाच्या पानामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण आणि सोनेरी अक्षरामध्ये लिहिला जाणारा इतिहास म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे. एवढी ही शक्ती आपल्या या तिरंग्यामध्ये आहे आणि आपल्या स्वातंत्र्यामध्ये आहे. 15 ऑगस्ट 1947 ला ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, दिल्लीमध्ये हा संपूर्ण उत्सव सुरू होता. सर्व जे काही नेते मंडळी आहे या दिल्लीमधील कार्यक्रमामध्ये, या पदग्रहणाच्या समारंभामध्ये मशगूल झालेले होते. त्यावेळेला ज्यांनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला ते महात्मा गांधी काय करत होते? त्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपल्याला महात्मा गांधींचा फोटो दिसत नाही. त्यांचा फोटो जरी नोटांवरती आहे, परंतु या महत्वाच्या सोहळ्याच्या वेळेला मात्र महात्मा गांधी त्यावेळेला दिल्लीमध्ये नव्हते. मग कुठे होते महात्मा गांधी?
त्यावेळेला महात्मा गांधी कलकत्त्यामध्ये उपोषण करीत होते. ते कशासाठी उपोषण करीत होते? कारण त्यावेळी कलकत्त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये प्रचंड दंगा भडकलेला होता आणि हे दोन्ही समाज जो आहे एकमेकाच्या रक्तावरती उठले होते. या समाजाला शांत करण्यासाठी महात्मा गांधी जे आहे ते कलकत्त्याच्या एका चंद्रमोळी झोपडीमध्ये उपोषण करत होते आणि या दोन्ही समाजाला ते समजावत होते की हा देश तुमचा आहे, तुम्ही सगळे आपले बांधव आहात, तुम्ही सगळ्यांनी एकमेकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, एकमेकाच्या रक्ताला उठू नये, एकमेकावरती वार करू नये. हे त्यांना समजवण्यासाठी ही एवढी मोठी व्यक्ती जी आहे एका छोट्याशा झोपडीमध्ये या पदग्रहण समारंभाच्या वेळेला उपोषण करीत होते. ज्या वेळेला संपूर्ण देश जो आहे तो आनंदामध्ये न्हाऊन निघालेला होता, परंतु हा मोठा व्यक्ती जो की जागतिक पातळीचा सर्वांचा नेता आहे, गांधीजी बद्दल असं म्हणतात की बापू नेता नाही थे, वो नेता होके नेता थे. जागतिक दर्जाचे ते नेते होते, परंतु एवढ्या मोठ्या या सन्मानाच्या सोहळ्याच्या वेळेला मात्र ते उपोषण करत होते. आणि म्हणूनच अशा मोठ्या नेत्यांपासून आपल्याला प्रेरणा मिळते, आपल्यालाही आपल्या जबाबदारीची जाणीव होते आणि आपली जबाबदारी जी आहे या देशाला, या समाजाला, आपल्या कुटुंबाला मान सन्मान मिळवून देणं, ही प्रतिज्ञा जी आहे हळूच मनामध्ये डोकवायला लागते. संपूर्ण विद्यार्थ्यांना यांची जाणीव आहे. तुम्हाला सगळ्यांना ही कल्पना आहे की आपल्याला सुद्धा आपल्या कर्तव्याचं पालन करायचं आहे. आणि म्हणून दुनिया के रंग सहेना पर कुछ न मुझसे कहना, सच्चाइयों के बल से आगे ही बढ़ते रहना, आगे ही बढ़ते रहना. पुन्हा एकदा सर्वांना या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. सरांनी तिरंग्याची ताकद काय आहे तर काही समर्पक अशी उदाहरणं देऊन इथे आपल्याला सांगितलं आहे. यानंतर एका विद्यार्थ्याचं नाव थोडं सुटलेलं होतं, तर राधे प्राथमिक विभागाचा वर्ग 4थीचा विद्यार्थी अंश खोट याला मी आपले विचार व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करते. अंश खोट. माननीय मुख्याध्यापक सर व मुख्याध्यापिका मॅम व गुरुजनांनो आणि माझ्या मित्रांनो, मी स्वातंत्र्य दिनाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. 3 रंगाचा आमचा तिरंगा, केशरी, पांढरा आणि हिरवा, नभी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आमचा भारत स्वतंत्र झाला. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले. तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचं गाणं आहे. तिरंगा भारताची शान आहे. तिरंगा आमचा प्राण आहे. अनेक जाती धर्म सोबती आनंदाने हा राहतो. देश माझा भारत विविधतेत एकता साधतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. रविकिरणांनी न्हाऊ घातले भारत भूमीला आज. स्वातंत्र्य दिनाची पहाट नटली तिरंगाचा लेऊनी साज. मान्यवरांच्या विचारांचा लाभ घेऊया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पवार सर यांना मी आपले विचार व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करते. विद्येची देवता माँ सरस्वती, आधुनिक शिक्षणाची देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन. आज 15 ऑगस्ट या स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्यांनी आपले बलिदान दिलं, आपलं रक्त दिलं, त्या सर्वांना आज आपल्या शिवराजे परिवारातर्फे आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. आपल्या शाळेतील मराठी आणि इंग्रजी माध्यमातील दोन्ही शाळांनी हा सामूहिक कार्यक्रम आणि त्यात विद्यार्थ्यांनी आपले जे मत प्रदर्शित केलं स्वातंत्र्य दिनानिमित्त,
खरंच उत्कृष्ट असं आपल्या घरी शिक्षकांनी तयारी करून दिली, पालकांनी तयारी करून दिली आणि तुम्ही आज इथे प्रेझेंटेशन दिलं. पारखे सरांनी तुम्हाला त्या दिनाचं महत्व, गांधीजी काय करत होते, ते किती मोठे होते, त्यांची उंची कशी होती विचाराची, हे आपल्याला पारखे सरांनी सांगितलेलं आहे. माणूस कुणी असा मोठा होत नसतो, तो मोठ्या होण्यामध्ये त्यांचं कर्तृत्व लागत असतं आणि काही अपेक्षा न करता देशासाठी, स्वतःसाठी काही न करता देशासाठी जर आपण जर काम करत राहिलो तर खऱ्या अर्थानं ते नाव मोठंच होतं. महात्मा गांधीला आपण भारतच नाही ते जगात त्यांची ओळख आहे. त्यांची फिलॉसॉफी ही जगात विचारात आणल्या जातं. घटना घडली, त्यांना नाथुरामजी गोडसेंनी मारलं, परंतु त्यांचे विचार नाही मारू शकले. दोन प्रवृत्ती असतात, नाण्याला दोन बाजू, चित आणि पट. तसे विचाराच्या बाजू असतात. त्याला जे वाटलं किंवा ज्या काही संघटना होत्या त्या संघटनेच्या माध्यमातून जे काही बीज रोवलं गेलं आणि त्यातून नाथुरामजी गोडसेंनी त्यांना गोळी घालून त्याची हत्या केली, म्हणून ते लहान नाही झाले. इंदिरा गांधीची हत्या केली आणि ते लहान नाही झाले. राजीव गांधीची हत्या केली आणि ते लहान नाही झाले. हे शेवटी मोठेच झाले. परंतु त्या देशाला त्यांची गरज असते. जसं राजीवजी गांधी अल्पवयात गेले, भरपूर काही अजून या देशाला देऊन गेलेले असते. टेक्नॉलॉजीचा वगैरे विस्तार त्यांनी चालला, म्हणून आज आपण कॉम्प्युटर वगैरे सर्व काही बघत असतो. आता ऑलिम्पिक झालं, सरांनी सांगितलं. आता ऑलिम्पिक मध्ये विनेश फोगाट नावाचं नाव ऐकलं? विनेश फोगाट तुम्ही ऐकलं का? होती ती कुस्तीपटू. आता कालच निर्णय झाला की तिला रौप्य पदक मिळालेलं नाही. त्यांनी निर्णय घेतला की आम्ही त्यांना रौप्य पदक देऊ शकत नाही, नाकारला. भारताने त्यासाठी प्रयत्न केला. फक्त काय झालं तर 50 किलो वजन गटामध्ये त्यांना कुस्ती खेळायची होती आणि 50.100 ग्रॅम फक्त वजन वाढलं. म्हणून आज ती सुवर्ण पदकापासून म्हटली. तसेच नीरज चोप्रा, त्यांच्याबद्दलही आपल्याला असं वाटत होतं की सुवर्ण पदक आणेल, पण हा खेळ आहे, हे काही क्रिकेट नाही. एखादा क्रिकेटर 200 रन काढतो, 2 शतक काढतो आणि पहिल्या बॉलवर आउट होतो. पण ऑलिम्पिक मध्ये असं होत नाही. इथे सेकंदाचा रेकॉर्ड बनतो. खऱ्या अर्थानं ऑलिम्पिक गेम हे फार महत्वाचे असतात, जिथे सेकंदाचा गेम होतो. आज नीरज चोप्राला अजून म्हणजे त्यांनी 89 पॉईंट समथिंग टाकलं आणि नदीमनी 92 पॉईंट काहीतरी 93च्या जवळपास टाकलं. तर आज त्यांना 3 मीटर अजून त्यांना वाढवायचं आहे. तर काही एवढं सोपं नसते. आज त्यांनी जागतिक रेकॉर्ड विक्रम मोडलेला आहे. 90च्या वरती कोणी नव्हतं. तसंच फोगाटच्या बाबतीत फार चुकीचं झालं. मला स्वतःला असं वाटतं की 50-100 ग्रॅम हा काही फरक नाही. हे तर आपलं पाणी पिल्याने वाढू शकतं. आणि तिने केस काय कापले तरी कमी होऊ शकलं का? नाही. पण कुठेतरी मार्जिन ऑलिम्पिक मध्ये थोडी ठेवायला पाहिजे असं माझं मत आहे. परंतु शेवटी इंटरनॅशनल नियम आहे. मी याच्यासाठी तुम्हाला सांगतो, जसं 100 ग्रॅमनी जर आपण जर ती पदक गमावू शकते, असंच तुमच्या अभ्यासात जर आपण जर कमी जास्त कुठे केलं तर आपलं सुद्धा पर्सेंटेज कमी होऊ शकते. एखाद्या भविष्यात आपण स्पर्धा परीक्षा देऊ, तिथे जर आपल्याला कमी मार्क मिळाले किंवा आपण कमी तयारी केली किंवा आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण
तेवढा हे काही निश्चय नाही केला तर आपल्याला सुद्धा त्या 100 ग्रॅम सारखं अपयश येऊ शकतं. म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की दिनेश फोगाटचं उदाहरण हे आपल्यासाठी सुद्धा भविष्यात शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला लागू आहे. म्हणून आपलं काम आहे, पालकांची इच्छा आहे, आई वडिलांची, आपल्या मोठ्या भावा बहिणीची, सर्वांची, समाजाची इच्छा आहे हा मुलगा माझा घडला पाहिजे, मुलगी माझी घडली पाहिजे, मोठे झाले पाहिजे, त्यांनी काहीतरी आपलं नाव कमावलं पाहिजे, चांगल्या मुद्द्यावर गेले पाहिजे, चांगला बिझनेस केला पाहिजे आणि आपलं नाव मोठं केलं पाहिजे, पर्यायानं घराचं नाव मोठं केलं पाहिजे ही पालकाची इच्छा असते. म्हणून आपण सुद्धा असं 100 ग्रॅमच्या ऐवजी चांगलं एक किलो वजन नाही वाढवायचं,